मंत्र्यांना तर दम नाही, ज्याला त्याला वाटते वाईमध्ये जावं. मला ते आज काहीतरी म्हणले वाटतं, गोरे भाऊ नाही का, जयकुमार गोरे भाऊ. ते काय म्हणले, काय माझे नाव घेऊन काहीतरी बोलले की म्हणले वाई नगरपालिका अजून कय, आम्हाला संधी द्या म्हणले, ब करून दाखवतो, अ करून दाखवतो. मग माझं जयकुमार गोरे भाऊंना या ठिकाणी विचारणे, भाऊ अहो वाईकडे कशाला बघताय, आपलं मसवड बघा, जिथं नगरपालिकेची निवडणूक लागली ती काय आहे का मसवड नगरपालिका? अरे ती क किंवा ड असेल, ड. तुमची नगरपालिका ड वर्ग, तुमची ड वर्ग, आणि तुम्ही वाईमध्ये येऊन सांगताय. बरं सांगताय कुणाला? वाईकरांना, की ज्या वाईनं या राज्याचं नेतृत्व केलं, ज्या वाईला प्राचीन इतिहास आहे, ज्या वाईला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं, ज्या वाईमध्ये तर्खतीर्थ लक्ष्मण शास्त्री दोषींसारखे प्रकार पंडित ज्या वाईमध्ये झाले, अनेक मान्यवर मंडळींनी या मातीमध्ये जन्म घेतला. कैलासवासी आबासाहेब वीर होते, त्यांनी या राज्याला दिशा देण्याचं काम केलं. या वाईमध्ये तुम्ही येऊन सांगता वाईकर जनतेला की मी क ची भ करतो, ब ची एक करतो. त्यांना माहित नाही, सामान्य मला पुढे यायचं, त्यांनी बरंच ओळखलं. त्यांना तेही माहित नाही की ह्या ड क ब अ हे शहराच्या लोकसंख्येवर ह्या कॅटेगरी ठरल्या जातात. अहो ज्या विभागाचे ते मंत्री आहे त्याचं तरी ज्ञान त्यांना किती आहे हा मला त्यांना प्रश्न जाहीरपणा आहे. कारण की आज काय माहिती, माझ्याकडं ग्रामीण विकास विभाग आहे आणि मी या विभागाच्या मार्फत कुठल्याही शहरामध्ये कुठेही मी पैसे टाकू शकतो. म्हणजे माझ्या वाई मधल्या सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट कळते की अरे ग्राम विकास विभागाचे पैसे मला शहरामध्ये टाकता येत नाही, ग्रामीण भागात टाकता येतात. आता इथं येऊन वाईकरांना जर कोण शिकवत असेल तर न बोलले. मला 22,000च्या फरकाने विजयी केले. 2014च्या निवडणुकीत मला 37,000च्या फरकाने निवडून दिले. 2019च्या निवडणुकीत मला 44,000च्या फरकाने निवडून दिले आणि कालच्या निवडणुकीत मला तब्बल 62,000च्या फरकाने निवडून दिले. तुमच्यासारखा मी काटावर पास होत नाही. त्यामुळं वाईमध्ये येऊन कुणीही काही वाईकर जनतेला शिकवण्याची गरज